ध्येय जे आहे, आमचं टार्गेट जे आहे, आमचं निशाण जे आहे, आमची जी शर्यतीच्या धावतीचा आखरीचा जो पडाव जो आहे, तो आमचं ध्येय प्रीती असावी. आमच्या बोलण्यातून, आमच्या उठण्यातून, आमच्या चालण्यातून, आमच्या वागण्यातून, आमच्या सर्व प्रकारच्या गोष्टीतून. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की बंधूंनो, प्रियांनो, तुम्ही ज्यावेळेस प्रेम करता त्यावेळेस केवळ फक्त मुखाने प्रेम करू नका, तर कृतीने आणि आचरणाने आम्हाला ते प्रेम करणं खूप गरजेचं आहे. मी देवावर प्रेम करत आहे. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तो म्हणत नाही की देव नाही म्हणून. अनेक लोक आहेत, काही नास्तिक असेल तो भाग वेगळा की देवच नाही म्हणणारे, परंतु प्रत्येक जाती धर्मातला, पंथाचा, वेगवेगळ्या प्रकारचा मनुष्य, जो मनुष्य आहे तो देव आहे यावर ठाम आहे. मग तो देव मिळवण्याचा प्रत्येक जण सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि मग अनेक लोक तर देव कुठं भेटल यासाठी आज सैरावैरा धावत आहेत. मी तुम्हाला एक पत्ता देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे आणि त्या देवाला सापडायला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही. त्या देवाला शोधण्यासाठी कुठल्या मस्जिद बघता येणार नाही. त्या देवाला शोधण्यासाठी कुठलं देवालय पालथा घालायची गरज नाही. त्या देवाला शोधण्यासाठी इव्हन जे ख्रिस्ती लोक म्हणतात ना आमच्या चर्चमध्ये आहे, चर्चमध्ये सुद्धा शोधण्यात, आणि चर्चमध्ये तुम्हाला चुकूनही प्रभू येशू ख्रिस्त भेटणार नाही. तुम्हाला परमेश्वराचं जर पाचारण, तुम्हाला परमेश्वर किंवा देव जर पाहायचा असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही जेव्हा डोकू, आमच्या अंतःकरणाची ज्यावेळेस आम्ही झडती घेऊ, आमच्या अंतःकरणाला ज्यावेळेस आम्ही साफसफाई करू, ऑटोमॅटिकली आमच्या जीवनात, आमच्या हृदयात, आमच्या शरीरात असणारा देव प्रकट होईल. आणि त्यावेळेस आमच्या जीवनातून, आमच्या अंतःकरणातून, आमच्या विचारातून, आमच्या चालण्यातून, आमच्या उठण्यातून, आमच्या बसण्यातून आम्ही देवावर प्रेम करणारे लोक होऊ. आणि म्हणून प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. जसं आम्ही जगातलं एखाद्या वर्षाचं टार्गेट ठरवतो आणि त्या टार्गेटमध्ये आम्हाला ही गोष्ट मिळवायची आणि ते टार्गेट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक धावपळ करतो, अशाच प्रकारे प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, हे एक तुमचं टार्गेट असू द्या. आणि प्रीती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः जिवंत परमेश्वर आहे. म्हणून तो म्हणतो तरी देखील आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. अनेक प्रकारचे दान परमेश्वराने दिलेले आहेत, अनेक प्रकारची कृपा परमेश्वराने दिलेली आहे, अनेक प्रकारचं सामर्थ्य, अनेक प्रकारचं अभिषेक, अनेक प्रकारचं परमेश्वराकडून येणाऱ्या अद्भुत गोष्टी त्याने अनेक त्याच्या सेवकांना आणि सेविकाला दिलेल्या आहेत. परंतु त्यातली त्यात या सर्व गोष्टी समाप्त होतील. संदेश असले तर रद्द होईल, वेगवेगळ्या प्रकारचे कृपादान असले तरी ते रद्द होतील, परंतु प्रीती जी आहे ती शेवटपर्यंत टिकणारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो की तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय जे आहे ते प्रीती असू द्या. आम्ही देवावर प्रीती केली म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबात प्रीती करायला शिकू. जर आम्ही कुटुंबात, जर आमच्या लेकरा आमच्या पत्नी असेल, आमचे लेकरं असतील, आमची आई असेल, आमचे वडील असतील, आमचे भाऊ असतील, आमच्या बहिणी असतील, आमचे भाऊजे असतील, आणखी आमचे नातेवाईक असतील, आमचे आप्तष्ट असतील, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ते लोक असतील, आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो ती सिटी असेल, आम्ही ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य असेल, ज्या देशामध्ये राहतो ते देश असतील. जर काय एकदा मनुष्याने देवावर प्रेम करण्याचं एकदा मनात धरलं, एकदा काय त्यांनी देवाला ओळखण्याचं काम केलं, एकदा काय त्याचं टार्गेट हे प्रीती जर ठरलं, देव जर ठरलं, परमेश्वर जर ठरलं, तर निश्चित अर्थाने बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आमच्या जीवनात घडून येतील. या ठिकाणी लिहिलं आहे तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. परमेश्वरची एक इच्छा आहे की ज्यावेळेस तुम्ही मला स्वीकारणार, ज्यावेळेस तुम्ही मला आत्मसात करून घेणार, ज्यावेळेस तुमचं ध्येय पूर्ती होणार आणि मी तुम्हाला सापडणार, ज्याला परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सापडलाय त्याच्याकडे कामगिरी दिलेली आहे. आणि ती कामगिरी दुसरी तिसरी नसून संदेश देणे, प्रवचन करणे, आध्यात्मिक गोष्टी सांगणे, देवाच्या वचनाची शेअरिंग करणे, देवाच्या वचनातलं सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं आणि या वचनाच्या माध्यमातून आम्हाला शुद्ध पवित्र राखणं आणि देवाच्या कार्यासाठी सिद्धीस नेणं. आणि हे काम फक्त संदेश देणं यामधून घडू शकतो. पुढच्या वचनामध्ये लिहिले, कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. जो भाषा बोलणारा जो आहे तो माणसाबरोबर बोलत नाही. आम्ही अनेक वेळेस चर्चमध्ये जातो आणि आमच्या पाळक साहेब किंवा पाळकीनबाई किंवा त्यांच्या जवळ भटकणारे 2-3 लोक, विशिष्ट अशा दर्जा दिलेले, बाकीच्या चर्चला लोकांना व्हॅल्यूम नसतो जादा, असे जे आहेत ते काय करतात, भाषा बोलतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात. समजा मराठीत जर चर्च भरलेला असलं ना तर ते वेगळीच कोणती तरी भाषा बोलतात, ते आपल्या सर्वसाधारण लोकांना समजत नाही आणि समजणार देखील नाही.
कारण पवित्र शास्त्र असं लिहिलंय की कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे, माणसाबरोबर तो बोलतच नाही, मग कुणाबरोबर बोलतो तर देवाबरोबर बोलतो. अन्य भाषा बोलणारा व्यक्ती हा समोरच्या माणसाबरोबर कधीच बोलत नाही, कारण त्याला ते समजतही नाही, कारण तो देवाबरोबर बोलत असतो. आणि देवाबरोबर बोलण्याची एक भाषा आहे. आणि म्हणून तो लिहितोय की तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो, तो आत्म्याच्या नुसार चालतो. जसा पवित्र आत्मा त्याला गायडन्स करतो अशा प्रकारे तो बोलतो. पुढे ते लिहित आहे, परंतु संदेश हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्याबाबत बोलतो. या दोघांमध्ये फरक आहे. दोन्ही देवाचे लेकर आहेत, दोघांवर देवाची कृपा आहे, दोघांना कृपादान मिळालेलं आहे, दोघांचं ध्येय प्रीती आहे, दोघांचं ध्येय येशू आहे, दोघांचं देवाला त्यांनी आत्मसात केलेला आहे. परंतु त्याच्यातला एक जण जो आहे तो भाषा बोलतो आणि तो भाषा लोकांना समजत नाही. दुसरा जो आहे तो संदेश देतो आणि तो काय करतो, संदेश देत असताना माणसांना उद्देशून, जे माणसं आहेत ना त्यांना उद्देशून उन्नती होईल, त्यांना उत्तेजन प्राप्त होईल ह्या उद्देशाने, त्याचप्रमाणे त्यांना सांत्वना मिळेल, त्यांना काहीतरी शांत वाटेल ह्या बाबत बोलतो. मग भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. आता जो परराष्ट्रीय भाषा जो बोलतो, जो अन्य भाषा बोलतो, जो वेगळी भाषा बोलतो, भाषा बोलण्याला मनाई नाही करत, कारण भाषा हे पवित्र आत्म्याने दिलेले एक कृपादान आहे. आणि जो कोणी आत्म्याच्या विरोधात पाप करेल त्याला क्षमा नाही. या गोष्टीचं भान ठेवूनच या ठिकाणी आपण हा शास्त्र भाग तपासत आहोत, याचं मनन करत आहोत, याचं चिंतन करत आहोत. आणि ह्या गोष्टीतून आम्हाला आध्यात्मिक जीवन कसं असावं, दिसणारं असावं का न दिसणारं असावं, आणि दिसणारं असावं तर ते परमेश्वराला दिसणारं असावं का लोकांना दिसणारं असावं, हा देखील एक उद्देश यामध्ये आहे. कारण अनेक लोकांनी आम्हाला पाहावं म्हणून त्या उद्देशाने बोलल्या जातात. अनेक लोक आज देवाचे सेवक आहेत की ते परमेश्वराने मला पाहावं आणि माझ्या परमेश्वराने माझी वावा करावी म्हणून परमेश्वराबरोबर बोलतात. आणि या ठिकाणी लिहिलंय की भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. जो भाषा बोलणारा आहे ना तो फक्त स्वतःपुरतच मर्यादित असतो, त्याचं दुसऱ्याला काही एक उपयोग होत नाही. पुढे लिहित आहे, भाषा बोलणारा जो आहे स्वतःचीच उन्नती करतो, संदेश मंडळीची उन्नती करतो. जर तुम्हाला मंडळीमध्ये याजक निर्माण केलेला आहे, जर मंडळीचा पाळक तुम्हाला बनवलेला आहे, जर मंडळीचा सेवक तुम्हाला बनवलेला आहे, मंडळीचा मेंढपाळ तुम्हाला बनवलेला आहे, मंडळीचा सर्व हक्क तुमच्याकडे दिलेला आहे, तर तुमचं जीवन हे मंडळीसाठी आहे, तुमचं जीवन हे परमेश्वरासाठी आहे, तुमचं जीवन हे प्रीतीसाठी आहे, म्हणजे त्या देवासाठी आहे. आणि मग देवाचे एकच म्हणणं आहे की माझे जे लोक आहेत त्यांची अधोगती झालेली आहे, त्यांची उन्नती काय होईना, त्यांना उन्नतीसाठी काहीतरी बोला. माझे जे लोक आहेत त्यांचा हुरूप जो आहे जीवन जगण्याचा तो कमी झालेला आहे, त्यांना उत्तेजन द्या. माझे जे लोक आहेत ते दुःखात आहेत त्यांना सांत्वना द्या. आणि या बाबतीत तुम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करा. यामुळे तुमच्या मंडळीची उन्नती होईल. आणि म्हणून नुसतं भाषा बोलून इतर लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी भाषा जर बोलत आहात तर याचा जाब प्रिय तुम्हाला आणि मला द्यावा लागेल. भाषा बोलणं काही चुकीचं नाही, भाषा बोलायला मनाई करत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पुढे पाहू, भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. माझं एकट्याच बरं व्हायला पाहिजे, मला एकट्यालाच सगळं मिळायला पाहिजे, मी एकटाच स्वर्गाच्या राज्यात गेलो पाहिजे, माझ्या बरोबर कुणीच नाही आलं पाहिजे. मग मंडळीला का तुम्ही नरकात पाठवतायत का? मंडळीला का तुम्ही अधोलोकाकडे घेऊन जाताय का? मंडळीचा विचार कोण करील? आणि मंडळीचा विचार करीत असताना आमचं ध्येय प्रीती असावं. पुढे तो लिहित आहे, मंडळीची उन्नती करतो, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या. पवित्र देवाचा सेवक प्रेषित पौल करंथीकराच्या लोकांना हे पत्र लिहिण्याचं कारणच एक आहे की देवाने ज्या वेळेस आत्मिक कृपादान, आध्यात्मिक दान दिले, हे लोक फक्त दिसणाऱ्या दानावरच खुश होते. आजही आमच्याकडे हीच परिस्थिती आहे. नुसते मोठमोठाले दिसणारे दानावरच लोक खुश आहेत आणि त्याच दानाची मागणी जास्त प्रमाणात वाढत आहे. पुढे तो लिहित आहे, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा. भाषा बोलू नका असं म्हणत नाही, भाषा बोला, परंतु विशेष करून तुम्ही संदेश द्या. संदेश द्या म्हणजे देवाचं सत्य लोकांना सांगा. देवाकडून आलेली पवित्र आत्म्याची भाषा तुम्ही बोलता, परंतु ते लोकांना समजत नाही, लोकांना त्याच्याशी काही लाभ घडत नाही, लोकांची उन्नती होत नाही, लोकांना उत्तेजनही मिळत नाही, लोकांना सांत्वनाही मिळत नाही आणि लोकांच्या मंडळीची उन्नती काहीच होत नाही. मग तुम्ही भाषा बोलू नका असं नाही, तुम्ही भाषा बोला, परंतु तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या उन्नती करता
मंडळीच्या उन्नती करता, तुमचं वैयक्तिक उन्नती होऊ द्या, परंतु मंडळीच्या उन्नती करता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. मंडळीची जर उन्नती होत नाही तर तुमचा काही एक अर्थ नाही. आणि तुम्ही जी भाषा परमेश्वराने तुम्हाला दिली, जर तुम्ही मंडळीला त्या भाषेचा अर्थ समजून सांगत नाही, कारण आम्ही पाहिले की भाषा बोलणार हा परमेश्वराबरोबर बोलतोय, माणसाबरोबर बोलत नाही. माणसाला ते समजत पण नाही, समजणार पण नाही, कारण तो आत्म्याने गहन आणि गुप्त आणि गूढ गोष्टी बोलतो. मग परमेश्वर त्याच्याबरोबर काय बोलला हे लोकांना समजण्यासाठी त्या भाषेचा अर्थ सांगणं खूप महत्वाचं आहे. आणि जर भाषेचा अर्थ सांगता येत नाही ना, तर त्यांनी मंडळीत गप्प बसायचं. मंडळीला अजिबात अन्य भाषेमध्ये प्रार्थना करून मंडळीचा वेळ किंवा मंडळीची उन्नती रोखण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी बायबल स्पष्ट सांगते की अर्थ न सांगता जो कोणी भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेश श्रेष्ठ आहे. तर आता बंधूजनो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषेमध्ये बोललो, पण प्रकटीकरण विद्या, संदेश किंवा शिक्षण याच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललोच नाही तर मी तुमचे काय साधणार. आता मी लाईव्ह फेसबुकवर आलो, 8:30 ते 9:30 नुसतं अन्य भाषा जर बोलायला लागलो तर तुम्हाला काय कळणार आहे. मी तर देवाचा गौरव करतोय, कारण मी तर देवाबरोबर बोलतोय, पण तुम्हाला त्याचा लाभ नाही, तुम्हाला त्याचा फायदा नाही, तुम्हाला मी काय म्हणतो ते समजणार नाही. तुम्ही सगळेजण म्हणता हे पास्टर आलटलं, येड लागलंय, क्रॅक झालंय, याला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणणार. आणि साहजिक आहे, 100% सत्य आहे. मग आमच्या मुखातून समजन उमजन अशा गोष्टी ज्या वेळेस प्रिय लोकांना भेटतात त्यावेळेस त्या उन्नती करतात. कदाचित देवाचा आत्मा अन्य भाषेच्या माध्यमातून त्या सेवकाबरोबर किंवा त्या सेविकेबरोबर लोकांना पश्चातापाविषयी शिकवत असेल, परंतु त्यांना समजना की देवाचा आत्मा आम्हाला काय शिकवतोय. आणि मग यांनाच बोंब पाडता येईल तर हे मंडळीची काय उन्नती करणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र लिहिते की भाषा बोलण्याला मनाई करू नका, भाषा बोला, पण तू विशेषतः समजन उमजन अशा काहीतरी 2 गोष्टी लोकांना सांगा, जेणेकरून लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं तारण व्हावं, लोकांना सांत्वना मिळावी, लोकांना उत्तेजन मिळावं, लोकांची आध्यात्मिक स्थिती वाढल्या जावी. पावा विना असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, विनेचा नाद कोणता हे कसं समजल. सगळे वाद्य जर संगच वाजायला लागले, ओळखायचं कसं. ह्यो पावा आहे, ही बासरी, ह्यो बँड आहे, ह्यो ट्रिपल आहे, ही ढोलकी, ही पेटी, हे तुंतुन आहे, हे टाळ आहे, ही झांजरी, ओळखायची कशी. तर त्याचा सेपरेट आवाज ज्यावेळेस एखाद्या मनुष्याला समजतो त्यावेळेस तो सांगतो, न पाहता सुद्धा सांगल की हा पेटीचा आवाज असेल. पुढे पाहूया आपण त्यामध्ये लिहिलेले, तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील तर लढाईत जाण्याची तयारी कोण करील. पहिल्या काळात लढाई सुरू होण्याच्या अगोदर कर्णा वाजवायची, एक मोठा असा लांबलचक असा मोठी कर्णा वाजवायची. आणि मग त्या कर्णा वाजवल्यानंतर त्या समोरच्या शत्रूला समजायचं की आता आपला लढाईचा टायमिंग झालाय. मग जर तो कर्णाच वाजवला नाही तर लढाईसाठी कोण तयार होईल. आणि म्हणून पुढे लिहिता येतो, त्याप्रमाणे तुम्ही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणं कसं कळल. संदेष्टांनो, सेवकांनो, प्रेषितांनो, रेव्हरंड साहेबांनो, बिशप साहेबांनो, फादर साहेबांनो, पाळक साहेबांनो, कॅप्टन साहेबांनो, कर्नल साहेबांनो, आणखीन कोणते साहेब आहेत, पवित्र शास्त्राचं व्यवस्थित मनन आणि चिंतनेने अध्ययन करा. कारण अनेक लोक आहेत की त्यांना वचनच समजलं नाही. एकदा का त्यांची अन्य भाषा सुरू झाली तर लोक उठून बाहेरून जाऊन त्यांचं काही काम करून परत प्रार्थनेला येऊन बसतात, तरी यांची संपत नाही. अशी परिस्थिती आलेली. मी स्वतः अशा प्रार्थना सभेमध्ये जाऊन बसलेलो आहे आणि उठून परत माझं काम करून परत त्या प्रार्थनेला आमेन म्हणायला आलेलो आहे, पण येऊन सुद्धा मला आमेन म्हणता येईना, कारण ते केव्हा प्रार्थना संपली काही कळालंच नाही. म्हणून बायबल इथे सांगते, त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून, सहज समजेल अशा भाषेतून आम्ही ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या सिटीत, ज्या गावात, ज्या परिस्थितीत आहे किंवा आमच्या समोरचा समुदाय कसा आहे त्यानुसार त्याला समजणाऱ्या साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही जर बोललो नाही तर आम्ही लोकांचं काहीच हित साधू शकणार नाही. तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. जगात भाषेचे अनेक प्रकार असतील तरी एकही अर्थ येत नाही. जगामध्ये भरपूर अशा भाषा आहेत, पण तू एकही अशी भाषा नाही का तिचा अर्थ कळणार नाही किंवा सांगता येणार नाही. आणि तुम्हाला मला एक विशिष्ट घटना या ठिकाणी सांगायची आहे. प्रियो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही भाषेविषयी जर पाहिलं तर आम्हाला त्याचा रेफरन्स समजतो. संपूर्ण जगाची एकच भाषा होती. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 11
आणि काही वचने या ठिकाणी आपण पाहूया की आमच्या भाषेचा बदल कसा झाला, भाषा कशी बदलल्या गेली. आमच्या सर्वांची एकच भाषा होती आणि भाषा बदलणारा कोण? मग जर भाषा बदलणारा जो तो आहे तर त्याला प्रत्येक भाषेचा अर्थ समजतो. याचा अर्थ आम्ही काही वेगळं कन्नड कुन्नड काही जर बोललो अन्य भाषेच्या स्वरूपात स्वतःची छाप राखण्यासाठी, तर त्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. त्या प्रत्येक भाषेला भाषा समजते. माणसाला जर नाही समजले ना, पवित्र आत्म्याला समजती. आणि मला तर असं वाटतं की म्हणूनच हे लोक अन्य भाषेची ट्रान्सफर करत नाहीत. कदाचित वाचूया उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 11. सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे व ही यांची कृत्याची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याची योजतील ते करण्यास यांना कशाने अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे त्यास एकमेकाची भाषा समजायची नाही. नंतर परमेश्वराने तिथून त्या सर्व पृथ्वीवर पांगवले. याप्रमाणे त्यांचे नगर बांधवायचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तिथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगून दिली. एकच भाषा एकच बोली होती. समजा आता आपण महाराष्ट्रीय तर मराठीच, बाकी कोणतीच भाषा नव्हती. समजा ज्या राज्यामध्ये असेल ती. तर या ठिकाणी ज्यावेळेस अन्य भाषा बोलल्या जाते तर जगामध्ये अशी एकही भाषा नाही का तिचा अर्थ सांगता येणार नाही. सगळ्या भाषा कारण परमेश्वराने त्या भाषेचा गोंधळ केलेला आहे. परमेश्वराने ती भाषा बदलवलेली आहे. आणि मग जर परमेश्वरालाच ती भाषा समजली नाही, त्या अन्य भाषेमध्ये परमेश्वरची स्तुती करतोय का सैतानाची स्तुती करतोय का आणखीन काय करतोय हे मंडळीला समजू द्या. आणि म्हणून पवित्र शास्त्र करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 9 मध्ये सांगत आहे, त्याप्रमाणे तुम्ही समजल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल. जगात भाषेचे बरेच प्रकार असतील तरी एकही अर्थ रहित नाही. सगळ्यांना अर्थ आहे. आणि म्हणून भाषा बोलणाऱ्याने तो अर्थ सांगावा. आणि जर भाषा बोलणारा जर तिथं अर्थ सांगणार जर कोणी नसेल तर त्यांनी गप्प बसायचं. अजिबात त्या मंडळीत गोंधळच घालायचं नाही. आज अनेक ठिकाणी हा गोंधळ चालू आहे. कारण ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती ना, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीक असती. जिथं मोकळीक असते तिथं देवाचा आत्मा असतो. मग इथं आम्हाला मोकळीकही नाही, देवाचा आत्मा नाही, मग आत्मा आलाय कुठून? 11व्या वचनामध्ये तो म्हणताय, म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही. बोलणाऱ्यापैकी जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईल आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. मग ते दोघं परमेश्वरांचे बघून घेतील. आम्हाला त्यांचा न्याय निवाडा करायला पाठवलं नाही किंवा मला अन्य भाषेला विरोध कर म्हणून मला पवित्र आत्म्याने सुचवलंय पण नाही. देवाच्या पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून आमची आध्यात्मिक उन्नती कशी घडल. आणि ही परिस्थिती करंथी इथल्या लोकांमध्ये सुरू झालेली होती. ते लोक नुसते अन्य भाषेवर जोर दिला. त्यांनी उठण सुटण ते नुसतं अन्य भाषेच बोलायचा, पण तो काय बोलतोय कुणाला समजाना. दोघं जण प्रार्थना करतात, एक जण अन्य भाषेत बोलतो आणि एक जण त्याच्या तोंडाकडे बघतोय. आमेन कधी म्हणू, त्याला कळानाच आमेन कधी म्हणायचं. आणि मग ही परिस्थिती ज्यावेळेस कळाली त्यावेळेस पौलाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या करंथीकराला पत्र लिहिलं की तुमच्यामध्ये अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट रिपेअर करा. तो म्हटला नाही की अन्य भाषा बोलू नका म्हणून, आणि मीही तुम्हाला सांगणार नाही. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात ना, ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. मंडळीमध्ये मिळू द्या ना, कुणाला प्रकटीकरण मिळू द्या, कुणाला भाषेचं दान मिळू द्या, कुणाला भाषेचा अर्थ सांगण्याचं मिळू द्या, कुणाला संदेश सांगण्याचं मिळू द्या, सगळ्यांना मिळू द्या ना. एकट्याच्या बापाचं काही गठूड आहे का? सगळं मलाच, माझ्या बायकोला, माझ्या 2 पोराला, बस माझ्याजवळ 2 जे सेवक आहेत ना त्यांनाच. आता हीच परिस्थिती झाली. लोकांना नकोच म्हणतात. जे काही दान मिळेल उलट सांगतात मंडळीला प्रार्थना करा. पाळक साहेबांनी पाळकाच्या अख्खं कुटुंब पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे. आमीन, भरलंच पाहिजे. पण पाळक साहेबांची देखील जबाबदारी आहे की माझी मंडळी आत्म्याने भरली पाहिजे. मी एकटा जाऊन फायदा नाही. आणि जर मंडळी आमच्या ताब्यात आहे
मंडळीचं संगोपन करण्याची जबाबदारी जर आमच्यावर दिलेली आहे तर निश्चित अर्थाने आमची मंडळी पूर्ण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरली पाहिजे. अनेक कृपादानाने सर्वचे सर्व लोक भरले पाहिजे. ही गोष्ट कोरिन्थीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये तो 14व्या अध्यायामध्ये लिहित आहे. आणि म्हणून तो लिहित आहे की मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. मंडळीची उन्नती झाली पाहिजे, वैयक्तिक एकट्याची नाही. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, मंडळी अधोगती जाऊ नंतर मंडळीचं वाटोळं हो, माझं चांगलं झालं पाहिजे बस एवढाच डोक्यात विचार करून अनेक सेवक सेवेमध्ये उतरलेले आहेत, आखाड्यात उतरलेले आहेत. आणि ते काय बोलतात, काही काही सेवक देखील आता या ठिकाणी एक निंदास्पद आहे किंवा एक सांगण्यासाठी खेद वाटणारी गोष्ट आहे. सरळ सरळ पवित्र आत्म्याची डुप्लिकेट कॉपी करून तुम्ही देवाच्या सेवेमध्ये काही काही लोक उतरलेले आहेत. आणि हे कोरिन्थीकरांच्या पत्रामध्ये कोरिन्थियातल्या मंडळीमध्ये घडलेली परिस्थिती पौलाला ज्यावेळेस आत्म्याने समजून सांगितली त्यावेळेस तो कोरिन्थीकरांच्या लोकांना पत्र लिहितोय की नुसता भाषावर जोर देऊ नका, तुम्हाला जी सुज्ञानाची जीवा जशी दिलेली आहे ना तशीच जे नाही करून तुम्हाला मंडळीचं ओझं पाहिजे, जे नाही करून तुमची मंडळीची उन्नती कशी होईल, जे नाही करून लहानातल्या लहान एका मेंढरापर्यंत तुमचा आवाज, तुमची वाणी गेली पाहिजे, त्याचं दुःख, त्याच्या समस्या, त्याच्या चिंता, त्याच्या काळज्या, तो किती प्रभूमध्ये आहे, कसं वाढेल याविषयीची चिंता आणि देवाचा सेवक भरलेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं मंडळीच्या उन्नतीसाठी. आजही काही लोक आहेत, देवाचे सेवक आहेत की ते मंडळीच्या उन्नतीसाठी स्वतःच अहित झालं, स्वतःचं नुकसान झालं, स्वतःचं नाम डामडोल नाही, नाव जरी नाही उंच झालं तरी देखील ते अनेक वेळा लोकांच्या मंडळीसाठी खटपटत आहे. आणि म्हणून भाषा बोलणाऱ्याने आपल्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे की जो भाषा बोलतोय ना, अन्य भाषा, पहिली गोष्ट तो म्हणतोय की भाषा बोलणाऱ्याने आपल्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. आज अनेक लोक आहेत ज्यांना पवित्र आत्म्याच्या कृपादानापैकी जे अन्य भाषा मिळाल्याचं जे कृपादान आहे ना, ते लोक आतापर्यंत मला असं वाटतंय की त्यांनी प्रार्थनाच केली नसावी की प्रभू मला मी जे तुझ्या बरोबर बोलतोय त्या बोलण्याचा अर्थ एक तर मलाही समजत नाही, मी आत्म्याने गोड गोष्टी बोलतोय पण माझ्या बुद्धीला काही चालना होईना, कारण तू आत्म्याने मला त्या अन्य भाषेत किती काही सांगितलंय पण मला बुद्धीत ते समजलंच नाही, तर मग मी कृतीमध्ये कसं आणू. आणि जर मला स्वतःलाच कृती करता येईना आणि जर तू मंडळीसाठी जर मेसेज दिलेला आहे, मंडळीने पश्चाताप करावा, मंडळी पापात आहे किंवा मंडळीवर शाप आहेत किंवा मंडळी वेगळ्या दिशेने जात आहे, जर तू पवित्र आत्म्याच्या आत्मिक भाषेमधून अन्य भाषेमधून जर तुम्हाला सांगत आहे आणि ते मला समजलं नाही म्हणून मी जर माझ्या मंडळीला जर सावध करत नाही तर यामुळं मी स्वतःही गाळात जाईल आणि माझ्या मंडळीला घेऊन जाईल. म्हणून तो म्हणत आहे भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. भाषा बोलू नका असं नाही, भाषा ही पवित्र आत्म्याकडून आलेली आहे, पण तो अनेक लोकांनी त्यांची डुप्लिकेट कॉपी केलेली आहे. 14व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कुणालाच होत नाही. अन्य भाषेत प्रार्थना करा, परंतु केव्हा करा, ज्यावेळेस सगळी मंडळी जमली आणि तुम्ही जर अर्धा तास नुसतं अन्य भाषेमध्येच प्रार्थना केली आणि मंडळी सगळे फक्त तुमच्या तोंडाकडेच बघती, मंडळीला जर त्याचा काही लाभ नाही, नफा नाही, काहीच नाही, तर त्यांची उन्नती होऊ शकणार नाही. किंवा आमच्या स्वतःच्या बुद्धीला आमेन कधी म्हणायचं हेही कळणार नाही. आम्हाला आमेन तर म्हणता आलं पाहिजे, प्रत्येक प्रार्थना आपण केल्यानंतर आमेन म्हणतो असंच घडो, परंतु आम्ही प्रार्थना अन्य भाषेत जर केली तर आमेन म्हणायला चान्सच मिळत नाही. पुढे लिहिता येतो, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मग एक नवीन जुगाड निर्माण केला. अनेक लोकांनी काय केलं, काहीतरी बोलायचं आणि नंतर बुद्धीतून येऊन प्रार्थना करायची. लोकांना वाटलं पाहिजे खूप मोठं कृपादान आहे त्या सेवकाचा उदो आणि नंतर मग आपल्या जे काही बुद्धीतून करायचं. परंतु आम्ही पाहिले की देवाला सगळ्या प्रकारच्या भाषा समजतात, अशी एकही भाषा नाही की जेणेकरून तिचा अर्थ सांगता येणार नाही किंवा परमेश्वराला स्वतःलाच कळणार नाही. आम्ही पाहूया, पहिल्याच टायमिंगला जेव्हा पवित्र आत्मा उतरला ना पेंटेकॉस्टलच्या दिवशी 120 लोकांवर, त्यावेळेस त्या यरुशलेम मध्ये सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते असं दिलेले. आपण थोडंसं चॅप्टर वाचूया, तो प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक काही वाचूया.
नंतर पेंटिकोस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्यासारखा, सुसाट्यासारखा आकाशातून नाच झाला व त्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तस ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. प्रभू येशू ख्रिस्त किती प्रकारच्या भाषा बोलला मला पवित्र शास्त्रामध्ये अजूनही त्याचा पुरावा सापडला नाही. मी बऱ्याच दिवसाचा शोधतोय. देवाचा पुत्र, पवित्र आत्म्याचा गर्भ, पवित्र आत्म्याने वाढलेला, पवित्र देह, पवित्र जीवन जगलेला आणि सगळा काही सत्ता असणारा, सगळ्या भाषा समजणारा, सगळ्या भाषा निर्माण करणारा, सगळ्या भाषेचा गोंधळ देखील करणारा जो सार्वभौम राजा, तो पवित्र शास्त्रामध्ये शिष्यांबरोबर असताना, जगामध्ये असताना, त्याच्या परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करीत असताना किती प्रकारच्या भाषा बोलला मला अजूनही रेफरन्स सापडला नाही. कृपा मी विनंती करेल की जे अन्य भाषा जास्तीत जास्त प्रार्थना करतात ना, विशेष करून पेंटिकोस्टल लोकांसाठी मी विनंती करेल की तो एक मला एखादा प्रूफ किंवा एखादी लाईन मला दाखवा की प्रभू येशू ख्रिस्त किती प्रकारच्या भाषा बोलत होता. पुढे पाहूया आपण. त्यावेळेस आकाश खालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद ऐकल्यावर, तो झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकली. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला गौरव देतो, सन्मान महिमा देतो. या ठिकाणी ज्यावेळेस ते अन्य भाषा बोलत होते, ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना अन्य भाषा दिली, ज्यावेळेस ते अन्य भाषा सुरुवात झाली, त्यावेळेस त्या शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी भाषा ऐकली त्या बऱ्याच राज्यातले, बऱ्याच देशातले, बऱ्याच ठिकाणचे यहुदी लोक वेगवेगळ्या भाषेचे ते होते आणि ते भाषेत बोलत होते, पण मात्र यांना मात्र यांच्या भाषेमध्ये ती समजत होती. आज आमचे पालक साहेब जर अन्य भाषेत बोलले तर आम्हाला काही समजत नाही, पण तू या ठिकाणी उलटा झालेला आहे. या ठिकाणी पुन्हा एक वार लक्ष द्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. सगळेजण एकाच भाषेत बोलले नाहीत, निरनिराळ्या भाषेत. मग कदाचित तिथे 120 लोक होते, कदाचित थोडं 2-2, 4-4 लोकांची सारखीच असेल, परंतु सगळे वेगवेगळ्या भाषेत बोलत होते. आणि जे वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत असताना तिथं वेगवेगळ्या भाषाचं रूपांतर करणारे किंवा भाषा बोलणारे किंवा भाषा समजणारे लोक ऑलरेडी तिथं अवेलेबल होते, उपलब्ध होते. आणि त्यांच्या कानावर तो आवाज गेला. तो नाद झाल्यावर लोक समुदाय एकत्र येऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकले. यांची भाषा जी असेल ती. ते सर्व आश्चर्य करून म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिलीच ना, सगळे एकच भाषा बोलणारे आहेत ना, हे सगळे गालिल प्रदेशामधले. जसं काय समजा सगळे हे महाराष्ट्रीयन ना, हे मराठी बोलणारे आहेत ना, मग हे वेगळं उर्दू, हे इंग्लिश, कन्नडी, तमिळ, हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलतात कसं? बोलणारे ते सगळे मराठी आहेत ना. त्यांना प्रश्न पडला आणि मग ते सर्व आश्चर्याने तकवून म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना, तर आपण प्रत्येक जण आपली जन्मभाषा ऐकतोय कसं? आमची जी जन्मभाषा आहे, जी मातृभाषा आहे, थोडक्यात आम्ही मराठीत आहोत, आम्ही मराठी आहे. गुजरातीमध्ये गुजराती, राजस्थानमध्ये राजस्थानची, ते युपी बिहार इकडे तिकडे जिथे कुठे राज्य असतील त्यांची जन्मभाषा ती आहे ती त्या पद्धतीत. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो कोणती भाषा त्या ठिकाणी बोलण्यात आलेली आहे. आणि आज आम्ही पवित्र आत्म्याची कोणती भाषा बोलतो? पारथी, मेदी, यलामी, मेसोपोटामिया, यहुदिया, कप्पदोकिया, आशिया, फरुनिया, पफुल्लिया, लिबुआ, यहुदिया, रोमन, क्रिती, अरब अशा अनेक भाषातून त्यांना बोलताना ऐकले. आज प्रिय मला विनंती आहे की ह्या भाषापैकी आपल्या पवित्र आत्म्याच्या भाषेपैकी एक भाषा आपण बोलतो का? नाही माहिती, कुणालाच माहिती नाही. कुणाला विचारलं ना सरळ सरळ ते इब्री भाषेमध्ये बोलतात, बस त्याच्या पुढे भाषाच माहिती नाही. अहो पवित्र शास्त्रामध्ये मला स्वतःला मी याजकापासून 50 वेळेस ते वाचले तरी मला ते शब्द ऐकायला वाचायला कठीण जाऊ राहिलाय. याला मी मेसोपोटामिया काय काय आहेत, काही शब्द आहेत ते हे त्या टायमिंगला बोललेले शब्द. आज आमच्या सगळ्यांच्या भाषा एकच दोन फिक्सड ठरवून ठेवलेले. लय झालं तर 4-5 भाषा आहेत ना, एकत्र केल्या का बरोबर कार्यक्रम करतात. तर ह्या भाषा परमेश्वराला समजतात. आणि म्हणून आम्ही पाहिलं की बाबेलचा बुरुज ज्यावेळेस पाडला
त्यावेळेस यांनी योजना आखली होती की चला आपण एका ठिकाणी थांबू आणि गगनचुंबित नगर बांधू आणि आपण इथून हलायचं नाही. इथून आपण परमेश्वरला म्हणलं तर फोन लावू, इथून म्हणलं तर परमेश्वरला हात देऊन बघू आणि जे काही करायचं त्याचा अटकाव होणार नाही. परमेश्वरची योजना होती त्याचे प्रिय लोकांना आशीर्वादित करायचं. परमेश्वरची योजना होती की त्याचे लोक बाजूला काढायचं. परमेश्वरची योजना होती की त्याचे प्रत्येक प्रिय जे स्वर्गाच्या राज्यामधले जे वारीस आहेत, आता आम्ही उपरेने प्रवासी आहोत, यांना बाजूला काढायचंय. आणि म्हणून ते सगळेजण एकच होते, सगळी खिचडी एकच होती. आजही असंच झाले. चांगले पाळक सुद्धा त्या खराब पाळकामध्ये मिक्स झालेले आहेत. नाही व्हावं तर लोक त्यांना काट्यावर धरतात. परंतु जे परमेश्वरचे खास निवडलेले प्रियजन आहेत ना, अख्ख्या बाजूला एक जण होऊ द्या, 450 संदेश एका बाजूला होऊ द्या आणि एकटा एलिया एका बाजूला होऊ द्या, तो एकटा हरणार नाही, कारण देव त्याच्या बाजूने राहील. आणि म्हणून जे सत्य आहे ते सत्य आहे. अनेक लोकांनी अन्य भाषेची डुप्लिकेट कॉपी केलेली आहे. कधी कधी तर असं होतं की एखाद्या चर्चमध्ये गेलं ना, ऑलरेडी पहिलेच लोक घुमत पाडतात, स्त्रिया बहिणी भाऊ सगळीच बडबड करतात, ती भाषा आम्हालाही समजत नाही. आणि मग पाळक आणि पाळकीन बाई तिकडून वेगळी भाषा बोलतात. प्रश्न पडतो का यांची ओरिजिनल आहे का यांची ओरिजिनल आहे. ते जोरजोरात आढळत येत आणि हे जोरजोरात आढळत येत, ते नंतर गपचिप पडत येत आणि हे नंतर गपचिप पडत येत. चाललंय काय? आणि म्हणून भाषा बोलणाऱ्याने आपल्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतोय, परंतु माझ्या बुद्धीला काहीच त्याचा लाभ होत नाही. आणि माझ्या बुद्धीला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत देवाने मला ज्या कामगिरीसाठी, ज्या लोकांसाठी मला पाठवलेलं आहे आणि ज्या लोकांना मिळवण्यासाठी आम्ही आमचं स्वतःचं जीवन अर्पण करत आहोत, देवाचे खरे सेवक जे आहेत ते अर्पण करत आहे, त्यांचं अर्पण करणं व्यर्थ ठरल. आणि म्हणून सहज सोपं समजायला अशा भाषेमध्ये ज्या वेळेस तो म्हणतो ना, क्रांतिकाराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 9 मध्ये म्हणतो, त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळल. मी व्हॉट्सअप करतो लाईव्ह फेसबुकवर, आमच्यामध्ये पास्टर राजू ठाकूर आहेत आणि खरोखर समयापूर्वी त्यांचा आणि माझा फोन झालेला होता. मी गर्वाने अभिमानाने प्रभूमध्ये ठामपणे सांगू इच्छितो की परमेश्वरने आमच्याकडे भरपूर काय दिलंय, पण ते कुठं कोणतं कधी वापरायचंय आमच्या डोक्यात त्यांनी सांगितलं. फोनवर बोलल्या, आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस सांगितलं की मला लोकांची काळजी की एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्याला ख्रिस्त कसा समजून सांगण्यात येईल, किंवा त्याला कसं वर उचलण्यात येईल, किंवा त्याला गाळातून कसं काढण्यात येईल, किंवा त्याला परमेश्वरच्या आशीर्वादामध्ये कसं घेण्यात येईल, याविषयी आमच्याकडे भरपूर कृपादान आणि भरपूर आम्हाला मोठे स्टेज असून देखील आम्ही तळागाळा, ही खऱ्या सेवकाची, ही आत्मिकतेची तळमळ, ही परमेश्वरापासून प्राप्त झालेली तळमळ, आणि हीच गोष्ट महत्वाची. याला म्हणतात देवाचे सेवक, देवाचे अभिषिक्त, आत्म्याने चालणारी. आम्ही पाहिलं तर लोकांना अनेक सकाळी जर अन्य भाषा चालू केली तर संध्याकाळ पण करतील. देवाची भाषा आहे, परंतु त्या भाषेमुळे आमचा फायदा झाला पाहिजे. आम्ही पुढे पाहूया की अन्य भाषेविषयी आणखीन काही गोष्टी आपण शिकत आहोत. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकास्तुतीला आमेन कसा म्हणेल. त्याला समजणारच नाही आमेन कधी म्हणायचं, मग तो कसा करील. आणि म्हणून तू आत्मिकतेमध्ये परमेश्वराशी तू बातचीत कर, त्याला मनाई करू नका. अन्य भाषा बोलणाऱ्याला मनाई करण्याचा काही अधिकार नाही, आणि जो करीन तो आत्म्याच्या विरोधात पाप करल, कारण आत्म्याच्या विरोधात पाप केल्याची क्षमा आम्हाला कदापि मिळणार नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याशी लबाडी किंवा पवित्र आत्म्याशी पाप करणं किंवा पवित्र आत्म्याला खंडणं किंवा पवित्र आत्म्याला रोखणं किंवा पवित्र आत्म्याला दाबून ठेवणं हा देखील प्रिय एक गुन्हा आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस परमेश्वराने आम्हाला सुज्ञानाची जीवा दिलेली आहे, परमेश्वराने आमचे खास पाचरण केलेलं आहे, तर आम्ही आत्म्याने देखील देवाची स्तुती करायला पाहिजे आणि बुद्धीच्या सामर्थ्याने देखील आम्ही आत्म्याने देखील गीत गायला पाहिजे आणि बुद्धीच्या सामर्थ्याने देखील आम्ही आत्म्याने देखील वचन सांगायला पाहिजे आणि बुद्धीच्या सामर्थ्याने देखील. आणि सहज सोप्या समजेल अशा भाषेमध्ये पुढे तो लिहित आहे, कारण तुझे उपकार स्तुती करणे चांगले असले तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. उपकार स्तुती करणं चांगलंय, पण उन्नती दुसऱ्याची होईना. मग आम्ही जी गोष्ट दुसऱ्याच्या उन्नतीसाठी करायची आहे ती जर आमच्यातून होतच नाही तर तुमची उपकार स्तुती काय कामाची. आणि म्हणून तो म्हणतोय की प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक कृपादानाची विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. लोकांना संदेश नकोच वाटतोय आणि त्यातली त्यात सत्य संदेश तर नकोच म्हणतात. आणि म्हणून प्रिया हो, अनेक लोक चिन्ह चमत्कार, भाषा बोलणं, भाषेचा अर्थ सांगणं, भूत काढणं, जे काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपन्सी करणं,
अहो, देवाच्या सेवकाला जे वचनाचं प्रकटीकरण होतं ना, त्याच्यापेक्षा मोठं प्रकटीकरण कोणतंच नाही. कारण हे गहन आणि गुप्त आहे. या बाकीच्या दिसणाऱ्या गोष्टी समाप्त होणाऱ्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी परमेश्वराने अनेक प्रिय त्याचे सेवक त्याने या ठिकाणी ठेवलेले आहेत, यासाठी की आमचा नाश होऊ नये. आणि म्हणून आम्हाला आध्यात्मिक गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात पवित्र शास्त्राच्या माध्यमातून. तुम्हाला सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. आता या ठिकाणी प्रेषित पौल त्या करंथीकरच्या लोकांना सांगतो, अरे तुम्ही किती बोलू शकतात? 1 2 3 4 लय झाले तर 5. आमच्या अख्ख्या भारत देशामध्ये जर भाषा जर मोजल्या ना अन्य भाषेच्या प्रकारामध्ये, फक्त आमच्या मातृभाषा सोडून तर अख्ख्या भारत देशात 4-5 प्रकारच्या भाषेच्या पुढे नाही. ते फक्त 1-1 2-2 शब्द कट छाट केलेले आहे. कुणी वाढवले, कुणी मनाने लावलेत आणि म्हणून थोडासा चेंज वाटतोय. नाही तर एकच रबा 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 खबा 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 आबा आबा आबा. काय बापाला आका मारतात का कुणाला मारतात? मला पवित्र आत्म्याचा निंदा करायची नाही किंवा त्याची नक्कल करायची नाही किंवा त्याचं खिल्ली उडवायची नाही, पण तो वस्तुस्थिती आहे प्रिय. याच्यापेक्षा पुढे शब्द ढकलत नाहीत. या ठिकाणी लिहिलंय, तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. हा प्रेषित पौल म्हणतो. हे जेवढे आहेत ना, अख्ख्या आशिया खंडाला चक्रा मारले त्या पौलानी सुवार्तेसाठी. प्रत्येक राज्यात गेला, प्रत्येक देशात गेला, प्रत्येक नगरामध्ये गेला, प्रत्येक खेडेगावामध्ये गेला. रानटी भाषा त्याला माहिती होती, सुशिक्षित भाषा माहिती होती, स्पेनची, इटलीन, काय तुम्हाला वाटतं तेवढ्या जेवढ्या भाषेत ना सगळ्यात जास्त भाषा बोलणारा हा प्रेषित पौल होता. तो म्हणतो मी देवाचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्या शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे मला आवडते. 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे. म्हणजे भाषा बोलणाऱ्याला प्रेषित पौल या ठिकाणी सांगतोय, 10,000 शब्द जरी तुझ्याकडे स्टॉक असला ना अन्य भाषेचा, पण मी स्वतःला पहिलं तो लिहिताय तिथे अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे ह्यापेक्षा मी स्वतः पौल म्हणत आहे, मला भरपूर भाषा येतात, परंतु 10,000 शब्द अन्य भाषेत बोलण्यापेक्षा मी स्वतः दुसऱ्या शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून मला पहिले समजले पाहिजे. अन्य भाषा मलाच समजना, परमेश्वर माझ्याशी काय बोलतो हेच कळा ना. आज अनेक लोक म्हणतात फक्त मला प्रकटीकरणाचं कृपादान दे, मला अन्य भाषेचं दे, मला भूत काढण्याचं दे, मला एक प्रोपन्सी दे. कोणीच म्हणत नाही परमेश्वर दे बापा मला वचनाचं प्रकटीकरण दे, नाही म्हणत. कारण वचनाचं प्रकट सत्य असतं ना, वचनाचं प्रकट संदेश द्यावा लागतं आणि हे तर लोकांना पटत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी स्वतः 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडतं. पौलाला आवडायचं. मग आता अनेक लोकांना आवडतं की नाही आवडतं माहित नाही, पण तू पौलाला मात्र आवडतं आणि मलाही आवडतं. आणि देवाचे जे खरे लोक आहेत ना त्यांनाही आवडेल नक्कीच. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. या ठिकाणी प्रेषित पौल तो म्हणतो बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. बाळकांना काय जसं वाटन तसं, पण दुष्टपणाबाबत तहान्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा. आता आपण प्रौढ झालेलो आहोत. पोरपणाच्या आणि बालपणाच्या गोष्टी सोडून द्या. आजही चर्चमध्ये ते लहान लेकरं जसं नवरा नवरीचा खेळ खेळत आहेत ना, खेळ मांडी याला वाळवंटी भावल्या घ्यायच्या आणि त्यांचं लग्न घडीवर लावायचं, जेवण खाऊन खायचं खोटं खोटं, अशी खोटी खोटी सेवा चालली. आध्यात्मिक शिक्षण द्यायचं बंद केलंय. दुसरं नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे परकी माणसाच्या ओठाने मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी चिन्ह दाखल आहेत. आता मला सांगा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्या चर्चमध्ये येणारे जवळपास बरेच लोक विश्वासी असतात. चर्चमध्ये रेग्युलर येणारे विश्वासूच असतात. एखादा आपण सुवार्तेच्या माध्यमातून एखादा विधर्मी येऊ शकतो, पण तू 100 लोकांमध्ये कमीत कमी 95% लोक तरी विश्वासूच असतात. तर या ठिकाणी बायबल लिहितंय करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये, म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. मग आता मला सांगा, आमच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस विश्वासणारे लोक असतात त्यावेळेस अन्य भाषेचा काही संबंधच येत नाही ना. यदा कदाचित त्याच्यातले 5% लोक जर विधर्मी असले तर तेवढा पुरता संबंध अन्य भाषेचा येतो, कारण देव त्यांच्याबरोबर अन्य भाषेच्या माध्यमातून बोलतो. मग देवाने त्या विधर्मी लोकांना अन्य भाषेतून मला काय सांगितलंय हे पाळकाला तर समजलं पाहिजे ना.
किंवा त्या सिस्टरला समजलं पाहिजे किंवा त्या ब्रदरला समजलं पाहिजे की जेणेकरून परमेश्वर त्याच्याबरोबर काय बोललाय की या लोकांना तू काय सांगायचे, आणि म्हणून आम्हाला भाषाचा अर्थ सांगता यावा ही विनंती. भाषा बोलणाऱ्याने आपल्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. अनेक लोक फक्त भाषा बोलता यावी म्हणून प्रार्थना करतात. 4 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस एका गावाला गेलो होतो प्रार्थनेसाठी घरभरणीच्या कार्यक्रमाला, त्यावेळेस एक बहीण प्रार्थना संपल्यानंतर आली, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. मी विचारलं सिस्टर कशासाठी प्रार्थना करायची, त्या म्हणे मला अन्य भाषेचं कृपादान परमेश्वराने द्यावं. मी म्हटलं तुला मराठी समजते का, पहिली देवाचं वचन वाचता येते का, पहिलं ते वाच. आणि मी त्या बहिणीला करंतीकराचं पत्र वाचायला लावलं आणि म्हटलं नंतर तूच प्रार्थना कर, परमेश्वरची इच्छा असेल तर परमेश्वर तुला ती अन्य भाषा देईल, पण तू एक मात्र बहिणी माझ्या सिस्टर एक काम कर, अन्य भाषाबरोबर भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान देखील दे. प्रभूला म्हण, प्रभू जर तुम्हाला अन्य भाषामध्ये तू जर देवा तुझा गौरव करण्यासाठी, गहन आणि गुप्त गोष्टी सांगण्यासाठी, तुझ्या नावाचा महिमा करण्यासाठी जर तुम्हाला अन्य भाषेत देतोय तर त्याचा अर्थ सांगण्याचं कृपादानही लगेच दे. एकटा देऊच नको, दोन्ही संगच दे. दुकानामध्ये गेल्यानंतर जर आपल्याला चप्पल खरेदी करायची असली तर एक उजव्या पायाची चप्पल आज आणि पुढच्या हप्त्यात एक डाव्या पायाची नाही घेत, संगच घेतो. प्रभूला म्हणायचं मला संगच दी, जे नाही करून मी शुभवर्तमान सांगताना जर देवा तुझे विधर्मी लोक असतील आणि त्या विधर्मी लोकांनी तुझ्याकडे यावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा, आणि मी कुणीतरी देवाचा सेवक आहे, माझ्यामध्ये काहीतरी अद्भुत आहे, माझ्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये जगापेक्षा वेगळ्या भाषाचं किंवा काहीतरी वेगळं पण आहे, हे जर पाहून जर त्यांचा विश्वास जर मजबूत होतोय तर परमेश्वर दे बाबा मला 100% अन्य भाषा दे, जे नाही करून विधर्मी लोकांचं तारण व्हावं आणि त्याचबरोबर त्या भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान देखील दे. एकटं देऊ नको, नाही तर त्या विधर्मी लोकांनी जर विचारलं ना पाळक साहेब तुम्ही काय बोलत होता, मग तुम्ही सांगताल मी देवाबरोबर बोलत होतो, मग ते म्हणतील देव तुमच्याबरोबर काय बोलला, मग हा म्हणेन मलाच कळालं नाही, मी इतक्या दिवसाची सेवा करतोय, देव माझ्या बरोबर काय बोलतोय मलाच समजाना. मग देव आमच्या बरोबर काय बोलतोय, तर देवाला म्हणा प्रभू वचनाचं प्रकटीकरण मला दे, वचनाच्या माध्यमातून तू माझ्याशी बोल म्हणजे आम्हाला समजल. मग आम्हाला जर विचारलं ना देवाने तुम्हाला काय सांगितलंय, तर आम्ही त्यांना देवाच्या पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही योग्य असं मार्गदर्शन करू शकतो, जे नाही करून आमच्या मंडळीची उन्नती होईल, जे नाही करून एका विधर्म्याचं तारण होईल, जे नाही करून आमच्या आध्यात्मिक पातळी वाढल्या जाईल. आणि अशा प्रकारची गोष्ट आमच्या मंडळीत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून संदेश देण्याची उत्कंठा बाळगायला पाहिजे. अनेक लोक संदेश देऊन दुसरंच काहीतरी करायला वेगळंच करत आहेत. आम्ही पाहत आहोत या ठिकाणी की संदेश हा विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. इथं एक वेगळा गोष्ट तयार झालेली आहे. पाळक साहेब नेमकं आम्हालाच कसं काय वचन सांगत हो तुम्ही, अहो कायम जन्मापासून आम्ही नुसतं वचन वाचित होत ऐकत होत, कधी चर्चला गेलं काय पाळक साहेबाचं 1 तास लेक्चर आहेच, हे तुमच्यासाठी तुम्हाला माहित नाही. बायबल इथं लिहित आहे करंतीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये या निरनिराळ्या भाषा जो आहे तो विश्वास ठेवण्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवण्यासाठी चिन्ह दाखल आहेत. आणि संदेश, प्रवचन, आध्यात्मिक गोष्ट, देवाचं वचन विश्वास न ठेवण्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. आणि नेमकं इथंच घोडा पेंट खातं. हे म्हणता लोकांना सांगा ना राव संदेश, लोकांना वचन शिकवा ना, आम्हाला कुठं शिकवता, आम्ही 7 पिढीचे ख्रिश्चन, 7 पिढ्यापासून तुम्ही कधी बायबल उचकलं नाही, 7 पिढ्यामधून तुम्हाला कृपादान माहित नाही, 7 पिढ्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या आई बापांनी, आजी आजोबांनी, पंजोबांनी, खापर पंजोबांनी कधी बायबल उघडलं नाही. मी एका ठिकाणी गेलो होतो, त्यांना मी तसंच विचारलं की बाबा तुम्ही विश्वास ठेवा देव सगळं काही करेल. तो म्हटलं हो मी आमचे 4 पिढ्यापासून आम्ही ख्रिश्चन आहोत. तर मी म्हटलं तुमच्या घरी ते पवित्र शास्त्र आहे का, तो म्हटलं हो हो आमच्या घरी पवित्र शास्त्र आहेत, पोतभर पडलेत, वरती माळ्यावर टाकून दिले होते. जसं काही एखाद्या मिनिस्ट्रीने आणली ना, यांनी स्वतःही वाचले नाही वाटलेही नाही, यांनी जेले दिले तिकडं गाळ्यात टाकून त्याला उन्या लागल्या. आणि मग त्या दादांना त्या बाबांना म्हटलं बाबा त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, तुम्हाला बायबल, त्याच्यावर बायबल लिहिलंय म्हणे, दुसरं काहीच नाही लिहिलेलं. पवित्र शास्त्र सुद्धा त्याला म्हणता येईल साधं सोपं. आणि 4 पिढ्याचे ख्रिश्चन. या ठिकाणी विश्वास ठेवणाऱ्यासाठीच वचन आहे की तो विश्वासात आणखीन पक्का व्हावा. विश्वासामुळं अब्रामाला विश्वासाचा उत्पादक आणि पिता म्हटलं गेलेलं आहे. आणि तोच परमेश्वराचा सेवक अब्राम यांनी विश्वास ठेवला आणि पुढे चालला आणि परमेश्वराने त्याला बहुगुणिताने आशीर्वादित केलं. परमेश्वर सातत्याने वचनाच्या माध्यमातून त्याच्याशी बातचीत करत होता. परमेश्वर सातत्याने आम्हाला आध्यात्मिक गोष्टी शिकवण्याचा नेटाने प्रयत्न करत होता. आम्ही पुढे पाहूया. लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले
आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारा लोक आत आले तर तुम्ही वेळे आहात असे ते म्हणणार नाहीत का? सरळ साधं सोपं आहे. 8:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत जर मी नुसतं अन्य भाषेत जर तुमच्याशी संपर्क केला असता तर मला नाही वाटत तुम्ही इतक्या वेळ इथं लाईव्ह वर असते आणि परत कधी जिंदगीतही आले नसते. अहो, त्याला काहीतरी सीमा आहे, त्याला काहीतरी गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी सांगतो की लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आता आले, विधर्मी लोक, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? प्रश्नचिन्ह केलाय. तर आपलं उत्तर आहे होय, म्हणतीलच. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याची पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व तुम्हामध्ये देवाचे वास्तव खरोखरच आहे असे बोलून दाखवेल. वचन जर आमच्या जवळ आहे तरच म्हणणार की ह्या सेवकामध्ये देवाचं वास्तव्य आहे. तुमच्या अन्य भाषेने आणि तुमच्या प्रकटीकरणाला आणि तुमच्या भाषेच्या कोणत्याच गोंधळाला आणि भूत काढण्याच्या दानाला याला काही व्हॅल्यूम नाही. भूताचे आत्मे देखील हे काम करतात, त्याच्यात काही लय विशेष. या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे, देवाच्या वचनाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं तारण साधता तो तारण कधीच फेल जात नाही. पण नुसता आजारी येईन त्याला बरे करायसाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि 2-3 शब्द बोलला आणि त्याला बरं वाटलंय, तारण नाही होत त्याचं. तो फक्त दवाखान्यातून डॉक्टरकडून गोळ्या इंजेक्शन घेऊन तसा माग जातो माणूस ना आणि परत येत नाही जवळ त्याचं दुखत नाही. तसं अनेक लोकांना आहे ना, लोकांनी सुवार्ता सांगितली वचनाच्या माध्यमातून नाही, ह्या दिसणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून. आणि म्हणून अजून अनेक लोक अंधारात आहेत. अनेक लोक म्हणण्यापेक्षा पाळक लोकच अंधारात आहेत. त्यांनाच नीटनेटकं समजलं नाही. मी जर तुम्हाला एखादं सांगितलं ना, तुमच्या चर्चमध्ये जाल त्यावेळेस तुमच्या बिलवर्स लोकांनी जर समजा एखादा जर प्रश्न जर विचारला, पाळक साहेब तुम्ही काय बोलतात, पंचायत होईल माझी. मला सांगता येणार नाही मी काय बोलतो ते. मग माझं एकच काम, मी माझ्या आत्मेशी बोलणं. अन्य भाषेत बोला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्मिक भाषा आतल्या आत बोला तुम्ही. ती लोकांना ऐकू नाही जाणार आणि लोकांना बाहेर ऐकून गेल्यानंतर ती काही समजत नाही. मग त्याच्यापेक्षा मंडळीत 10,000 शब्द बोलण्यापेक्षा ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊ ना त्यावेळेस समजून उमजून एखाद्या तारणासाठी 5 शब्द बोला, सगळ्यात महत्वाचं. आणि ही गोष्ट आम्हाला कोरिंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या सेवकाची निवड केली, ज्याला दर्शन दिलं, तो प्रेषित पौल या ठिकाणी त्या कोरिंथीकरांच्या लोकांना शिकवत आहे. लोकांमध्ये होत होती त्या मंडळामध्ये, परंतु ही केवळ कोरिंथी मधल्या मंडळीसाठीच मर्यादित राहिली नाही. तर ही गोष्ट संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं देवाच्या लोकांच्या मंडळी आहेत, जिथं जिथं देवाचे सेवक आहेत, जिथं जिथं अनेकांना देवाने पाचारण केलेलं आहे, बोलवलेलं आहे, त्यांना कृपा दिलेली आहे, कृपा दानं दिलेली आहेत, अनेक प्रकारचे दानं दिलेली आहेत. कुष्ठ्यास शुद्ध करा, मेलेल्यास उठवेपर्यंत कृपादान परमेश्वराने दिलेले आहे. आणि जगामध्ये अनेक मेलेले प्रभू येशूच्या नावात उठले आहे. प्रभू येशूने उठवले तो नाही, आता सध्याच्या काळात देखील असे अनेक सेवक आहेत की त्यांच्या प्रार्थनेच्या माध्यमातून, देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या कृपादानाच्या माध्यमातून ते उठले आहेत. प्रभू येशूने त्यांना उठवलं आहे, परंतु त्यांचं तारण झालं का हे माहित नाही. परंतु जर एक सर्वसाधारण वचन जर एखाद्याला जर काम केलं तो वचन कार्यरत करतो. वचन काम केल्याशिवाय विफल होऊन परत येतच नाही. एकदा का एक वचन टाकलं की ते शरीरातले सगळे पाठ तोडून फोडून तारण साधल्याशिवाय तो रिटर्न येत नाही. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, तू तुझं अन्न जलाशयावर सोड म्हणजे बहुत दिवसांनी तुझ्या हाती सापडेल. जरी आजच्या आज वचन ऐकून तारण नाही झालं, परंतु ते वचन तारण केल्याशिवाय ते परमेश्वराकडे फळद्रुपित होऊनच येतं. तसं येतच नाही, तोपर्यंत तिथंच राहतं. ते वचन त्या मनुष्याजवळ, त्या बहिणीजवळ, त्या भावाजवळ, त्या वडिलाजवळ, त्या आईजवळ, त्या लेकराजवळ तसंच राहतं. आणि ज्यावेळेस त्याला गरज पडेल, ज्यावेळेस त्याची बरोबर टायमिंग होईल, ऑटोमॅटिकली ते वचन त्याला सपोर्ट करतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की तुझं वचन आमच्या पावला करता, आमच्या मार्ग करता प्रकाश दिवास आहे. ते आम्हाला अंधारातून उजेडाकडे घेऊन येतं, ते आम्हाला असत्यातून सत्याकडे घेऊन येतं. आम्हाला काय करतं, ते आम्हाला उत्तेजन करतं, आमची उन्नती करतं, आम्हाला सांत्वना देतं. आणि म्हणून आम्ही पाहिलं की 14:3 मध्ये लिहिलं आहे की कारण ते पहिलं 14:3 मध्ये संदेश हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्या बाबत बोलतो. पण तो अन्य भाषा बोलणारा काय करतो हे अजून मलाही देखील कळालं नाही. जर तुमच्यापैकी कुणाला जर कळालं असलं तर कृपया मला कमेंट मध्ये किंवा सेपरेट फोन करून सांगा की नेमकं आणखीन काय होतंय.
तर या ठिकाणी मी अन्य भाषा बोलायला मनाई करत नाही किंवा त्याविषयी मी बोललोही नाही. फक्त अन्य भाषा केव्हा बोलायची, कधी बोलायची, कुठं बोलायची, किती बोलायची, या विषयावर देवाच्या हातामध्ये काही गोष्टी आम्ही द्यायला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रिय हो, एक वचन शेवटचं आपण वाचूया आणि त्यानंतर थांबूया. कारण आपण पुन्हा एक वार एका पुढच्या विभागामध्ये ह्याच गोष्टी आपण बारकाईने पुन्हा एक पाहणार आहोत. शेवटची लाईनिंग वाचतो मी या ठिकाणी. ग्रंथिकाचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 32 मध्ये, संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही तर तो शांतीचा देव आहे. संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात. आम्हाला दिलेला देवाचा आत्मा देवाने आम्हाला त्याच्यावर ठेवलेला आहे. आमच्या हातात थोडस दिलंय, त्याला आम्ही कवा बंद करू शकतो, कवा चालू करू शकतो. काही काही लोक बाजारात अन्य भाषा चालू करतात, रस्त्यानी वांगे बटाट्याची भाजी घेताना इतका फाजील धार्मिकपणा चाललाय. मी त्यांना विनंती करील, ग्रंथिकाचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 32 वाचा. संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजवणार नाही तर तो शांतीचा राजा आहे. आणि जर आमच्या प्रार्थनेमध्ये अव्यवस्था निर्माण होती, आमच्या चर्चमध्ये अव्यवस्था निर्माण होती, आमच्या सहमध्ये जर अशांतता निर्माण होती, तर याचा अर्थ देवाचा आत्मा काम करत नाही, याचा अर्थ पवित्र आत्मा काम करत नाही, याचा अर्थ ही भाषा पवित्र आत्म्यापासून आलेलीच नाही, ही जगातून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्या भाषेचा त्या ठिकाणी गोंधळ झालेला ना उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, बाबेलच्या नगरामध्ये, तसा आज अनेक लोकांनी स्वतःहून भाषेचा गोंधळ केलाय. आता देवानी नाही केलेला, त्या ठिकाणी देवानी केलता, पण आताच्या सध्यामध्ये लोकांनीच बदल करून घेतलाय. एखादं समजा पाळक साहेब जर 2-4 शब्द इब्री शब्द बोलत असतील, तर मी माझ्या मनाने कन्नडी त्याच्यात 2-3 टाकून आणखीन ती भाषा वापरली, माझं बघून आणखीन तिसऱ्याने वापरली, त्याचं बघून चौथ्याने बघितले, आणि काही मिनिस्ट्रीने तर स्वतःची सेपरेट भाषा तयार केली. मी बऱ्याच वेळेस मी लाईव्ह फेसबुकवर बोलत असताना भाषेविषयी ज्यावेळेस संभाषण झालं त्यावेळेस सांगितलं की एका बायबल कॉलेजचे फक्त 10 विद्यार्थी घ्या, बघा ह्या 10 विद्यार्थ्यावर किती पवित्र आत्मा कोणती कोणती भाषा बोलतात, सगळ्यांची सारखीच, वादच नाही. एखादा अर्धा जर असला तर तो जर शहाणा असला तर तो फक्त त्याच भाषेत अजून 2-3 शब्द टाकून अल्टर करतो, बस, याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून मी कृपया विनंती करील, परमेश्वरापासून प्राप्त झालेले कृपादान जर असेल तर ते अव्यवस्था माजवणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे अन्य भाषा कधी बोलायची, केव्हा बोलायची, कुठं बोलायची, किती बोलायची. म्हणून आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा, बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. आत्म्याच्या सामर्थ्याने स्तोत्रे गा, बुद्धीच्या सामर्थ्याने स्तोत्रे गा. आत्म्याच्या सामर्थ्याने सगळ्या काही गोष्टी करा, बुद्धीच्या सामर्थ्याने करा. म्हणजे आमच्यामुळं आमच्या जिवंत देवाचा अपमान किंवा निंदा होणार नाही, आणि देवाच्या सेवकाचा देखील अपमान किंवा निंदा होणार नाही. किंबहुना आमची आध्यात्मिक उन्नती एक चांगल्या प्रकारची स्थिर राहील. आणि म्हणून देवाने जो आत्मा दिलेला आहे, संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात, आमच्या हातात आहे. आम्हाला बरोबर समजतं का मला 1 तास बोलायचंय, बरोबर 1 तासाने आपण लगेच थांबवतो. म्हणजे काय, आत्मा उत्सुक आहे पण तू देह अशक्त आहे. मग देह आणि आत्म्याचं कॉम्बिनेशन घातल्याशिवाय लोकांना समजणार नाही. अहो, आमच्यामध्ये असे काही देवाचे सेवक आहेत, त्यांनी जर एकदा पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण वचनाचं जर सुरू केलं ना, तर 1 आठवडा म्हणलं तरी उठणार नाही जागेवरून, एवढं देवाने त्यांच्याकडे दिलंय. पण ते तेवढं नाही वापरलं. त्यांना माहिती लोकांचं तारणासाठी जे काही योग्य आहे ना, 4-5 शब्द समजून उमजून ओके. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुढच्या लाईव्ह फेसबुकमध्ये आम्ही पुन्हा एक वार या ग्रंथिकाच्या पुस्तकामधून आपल्या बऱ्याचशा काही गोष्टी शिकायच्या राहिलेल्या आहेत, आपण त्या शिकणार आहोत. कारण गेल्या सातत्याने आपण 3 ते 4 महिन्यापासून प्रेषितांच्या कृत्यापासून आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत लाईव्ह फेसबुकवर प्रत्येक अध्याय आणि वचनाचं आम्ही फॉलोअप करत आहोत. त्याला आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याचे मनन चिंतन करत आहोत. आणि देव आम्हाला अद्भुतरित्या आत्मिक गोष्टी सेवकाद्वारे पवित्र वचनाद्वारे शिकवत आहे. त्या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान महिमा सन्मान आदर करू दे. यास आम्हाला आपण प्रार्थना करूया. कारण एक प्रार्थना रिक्वेस्ट देखील आलेली आहे मुंबईमधून. या ठिकाणी मी विशेष प्रार्थना करतो गरुड परिवारासाठी, आणि जे काही जितके देवाचे सेवक आहेत, जे अभिषिक्त आहेत, आणि विशेष करून ज्यांना देवाने पाचारण केलेलं आहे, ज्यांना पवित्र आत्म्याचं कृपा आहे, आणि जे सत्यामध्ये समर्पित आहे, त्या सेवकांसाठी, त्यांच्या सेविकांसाठी, आणि विशेष करून जितके लाईव्ह आहेत, जे यानंतर पाहणार आहेत, आणि अनेकांच्या तारणापर्यंत परमेश्वरने आम्हाला देखील पोहोचवा म्हणून प्रार्थना करूया. येऊया, नेत्रबंद करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या समाला मी गरुड फॅमिलीसाठी मी प्रार्थना करतो.